प्रश्न 1. भारतीय संविधानातील कलम 300A कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत: ए. शिक्षणाचा हक्क, पर्याय बी. मालमत्तेचा हक्क, पर्याय सी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पर्याय डी. धार्मिक स्वातंत्र्य. त्याचे योग्य उत्तर आहे बी. मालमत्तेचा हक्क. प्रश्न 2. महाराष्ट्रातील पहिले लोकायुक्त कोण होते? पर्याय आहेत: ए. पी. बी. सावरकर, बी. के. टी. देशमुख, पर्याय सी. न्यायमूर्ती बी. एल. हंसारिया आणि पर्याय डी. न्यायमूर्ती एस. एम. दाडू. आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. न्यायमूर्ती बी. एल. हंसारिया. प्रश्न 3. भारतातील पहिली घटनादुरुस्ती 1951 कोणत्या विषयासाठी होती? पर्याय आहेत: ए. जमीन सुधारणा, पर्याय बी. आरक्षण, पर्याय सी. भाषावार राज्य आणि पर्याय डी. पंचायत राज. आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. जमीन सुधारणा. प्रश्न 4. न्यायिक पुनरावलोकन ही संकल्पना भारताने कोणत्या देशाकडून घेतली? पर्याय आहेत: ए. ब्रिटन, पर्याय बी. आयर्लंड, पर्याय सी. अमेरिका आणि पर्याय डी. कॅनडा. आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. अमेरिका. प्रश्न 5. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या संविधान दुरुस्तीने झाली? पर्याय आहेत: पर्याय ए. 5वी, पर्याय बी. 7वी, पर्याय सी. 8वी आणि पर्याय डी. 9वी. योग्य उत्तर आहे पर्याय बी. 7वी. प्रश्न 6. भारतातील पहिला आर्थिक सर्वेक्षण अहवाल कधी सादर झाला? पर्याय आहेत: ए. 1947, पर्याय बी. 1950, पर्याय सी. 1951 आणि पर्याय डी. 1952. आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. 1951. प्रश्न 7. राज्य धोरणाची तत्त्वे कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहेत? पर्याय ए. अमेरिका, पर्याय बी. आयर्लंड, पर्याय सी. ब्रिटन आणि पर्याय डी. ऑस्ट्रेलिया. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. आयर्लंड. प्रश्न 8. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय ए. भीमा, पर्याय बी. तापी, पर्याय सी. गोदावरी आणि पर्याय डी. कृष्णा. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. गोदावरी. प्रश्न 9. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? पर्याय ए. किरण बेदी, पर्याय बी. अर्चना रामसुंदरम, पर्याय सी. मीरा बोरवणकर आणि पर्याय डी. वंदना राव. याचे योग्य उत्तर आहे ए. किरण बेदी. प्रश्न 10. फायनान्स कमिशनची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? पर्याय ए. कलम 260, पर्याय बी. कलम 280, पर्याय सी. कलम 300 आणि पर्याय डी. कलम 312. आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. कलम 280.
प्रश्न 11. महाराष्ट्रातील पहिला विद्यापीठ कायदा कधी लागू झाला? पर्याय ए 1854, पर्याय बी 1857, पर्याय सी 1860 आणि पर्याय डी 1870. योग्य उत्तर आहे पर्याय बी 1857. प्रश्न 12. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? पर्याय ए अहमदनगर, पर्याय बी पुणे, पर्याय सी नाशिक आणि पर्याय डी गडचिरोली. आणि त्याचं योग्य उत्तर आहे ए अहमदनगर. प्रश्न 13. झिरो होवर ही संकल्पना अधिकृतपणे संविधानात आहे का? पर्याय ए होय, पर्याय बी नाही, पर्याय सी दुरुस्तीने जोडली आणि पर्याय डी नियमावलीत आहे. आणि त्याचं योग्य उत्तर आहे बी नाही. प्रश्न 14. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? पर्याय ए 1947 ते 52, पर्याय बी 1950 ते 55, पर्याय सी 1951 ते 56, पर्याय डी 1952 ते 57. आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 1951 ते 56. प्रश्न 15. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन भारतात प्रथम कोणत्या खटल्यात मांडली? पर्याय ए गोलकनाथ केस, पर्याय बी केशवानंद भारती केस, पर्याय सी मिनर्वा मिल्स केस, पर्याय डी SR भोमई केस. योग्य उत्तर आहे पर्याय बी केशवानंद भारती केस. प्रश्न 16. महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला राज्यपाल कोण? पर्याय ए प्रतिभा पाटील, पर्याय बी सरोजिनी नायडू, पर्याय सी विजय मेहता, पर्याय डी कोणीही नाही. योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय ए प्रतिभा पाटील. प्रश्न 17. भारतातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? पर्याय ए 2002, पर्याय बी 2004, पर्याय सी 2005 आणि पर्याय डी 2006. योग्य उत्तर आहे पर्याय सी 2005. प्रश्न 18. नाबार्डची स्थापना कधी झाली? पर्याय ए 1975, पर्याय ए 1975, पर्याय बी 1980, पर्याय सी 1982, पर्याय डी 1985. योग्य उत्तर आहे 1982. प्रश्न 19. महाराष्ट्रातील पहिली आदिवासी क्रांती कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? पर्याय ए बिरसा मुंडा, पर्याय बी बाबूराव शेडमाके, पर्याय सी वासुदेव बळवंत फडके आणि पर्याय डी तात्या टोपे. योग्य उत्तर आहे पर्याय बी बाबूराव शेडमाके. प्रश्न 20. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? पर्याय ए 2003, पर्याय बी 2004, पर्याय सी 2005, पर्याय डी 2006. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.